नमस्कार मित्रांनो. GST सरकारने झिरो केला, राईट? पण 22 सप्टेंबर नंतर मग मधल्या काळात तुम्ही काय करणार? सगळेच कस्टमर पोस्टपोन करणार की 22 तारखेनंतर कवर घेऊ, बघू नंतर, ओके 22 तारखेनंतर भेटा मला नक्की फायनल करू, असं होऊ देऊ नका. आत्ताच ॲडव्हान्टेज घ्या. तुमच्या सगळ्या कंपनीची तुम्ही डिस्कस करा, ज्या कंपनीची तुमची एजन्सी आहे, अंडरस्टँड करून घ्या. आणि ही प्रोव्हिजन अनेक कंपनीने केलेली आहे की आत्ता तुम्ही कस्टमरकडून प्रीमियम घ्या, प्रीमियमची रिसीट बनेल, पण कस्टमरचं कव्हर चालू होईल 22 तारखेनंतर. त्याचं एक कस्टमरचं तुम्हाला कन्सेंट फॉर्म घ्यावा लागेल साईन करून, किंवा ऑनलाईन कन्सेंट घ्यावं लागेल की कस्टमरला अग्री आहे की त्यांचं कव्हर चालू होतं 22 तारखेपासून. त्याच्यामधल्या ड्युरेशनमध्ये अंडररायटिंग वगैरे होऊ शकतं आणि त्याने ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे. डायरेक्ट 22 तारखेला पॉलिसी इश्यू होईल आणि त्याला GST लागेल 0%. याचा ॲडव्हान्टेज घ्या. कारण लक्षात घ्या, आत्ता जरी केस पोस्टपोन झाली, इनफॅक्ट लक्षात घ्या, कधी जेव्हा कस्टमर म्हणेल नंतर करू, विचार करतो, 22 तारखेनंतर 100% करतो, तुमच्याकडेच करतो, माझं म्हणणं आहे उद्याच्या क्षणाचा जो विश्वास ठेवतो त्याचं काही खरं नसतं, तो कधी सक्सेसफुल होत नाही. आणि उद्याच्या क्षणाचा विश्वास नाही म्हणूनच आपण मेडिक्लेम काढतो रे, म्हणून आपण लाईफ इन्शुरन्स करतो, म्हणून आपण ॲक्सिडेंट इन्शुरन्स काढतो. त्याच्यावर एक अंडरस्टँड करा, आत्ताच पॉलिसी बुक करा. 22 तारखेनंतर रिस्क कव्हर चालू होईल. त्याला एक क्लॅरिटी मात्र नक्की द्या की 10 ते 22 तुमचं कव्हर काही नाही, कव्हर चालवणार 22 तारखेनंतर. म्हणजे ॲक्सिडेंटली जरी गेलं तरी 10 ते 22 कव्हर मिळणार नाही. ओके, ते सांगा आणि इमिडिएट क्लोजिंग करा. ऑल दी बेस्ट.